जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडली बैठक। फडणवीसांनंतर जयंत पाटलांकडून शिंदेंची भेट। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार अशी देखील चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास तरी रद्द। आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांसोबत करतील चर्चा। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती राहणार। एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाही। जयंत पाटील शिंदे भेटीत राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही। अर्ध खात्यावर बोलताना सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया। मी फडणवीसांची भेट घेतली तर भाजपमध्ये जातो बोलणार का? जयंत पाटील आणि शिंदेंच्या भेटीवरती विजय वडेट्टीवारांचा सवाल। नेहमी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची काही गरज नसते, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अर्थ खातं कुणाला द्यायचं हे फडणवीस शिंदेंच्या हातात नाही, ते दिल्लीच्या हातामध्ये। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। शिंदे स्वतःचं काही ठरवू शकत नाही, तर अर्थ खात्याचं काय ठरवतील? दानवे यांची ही टीका। अजितदादा यांच्यानंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात, सुषमा अंधारे यांचं हे वक्तव्य। मात्र जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यानं अडचण होते, सुषमा अंधारे यांचा हा निशाणा। देशात कुणाला काय द्यायचं हे दोन गुजराती ठरवतात। राजकारणामध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे का हे मात्र नक्की। राजकारणातील फेरबदलांच्या चर्चांवरती वडेट्टीवारांचं हे सूचक विधान। पवारांच्या एनसीपीकडून विलीनीकरणाची चर्चा बंद झाली। अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती। दादांच्या निधनानं राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया। 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री तर राज्यामध्ये सुनेत्रा पवार बघतील। रवी राणा यांचा हा मोठा दावा, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सुद्धा भविष्यात एकत्र येऊ शकतात, आमदार रवी राणा यांचा हा दावा। खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। वर्षा निवासांनी पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसांपूर्वी तटकरे आणि पटेलांनी फडणवीसांची भेट घेतलेली। पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत काही वावगं नाही। पार्थ पवार फडणवीसांना वेगवेगळ्या कारणास्तव भेटू शकतात। पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। अर्थ खात्यासाठी सुनेत्रा पवारांसोबत फडणवीसांची भेट घेणार, खासदार सुनील तटकरे यांची माहिती। अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। उदय आहेर यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र। पार्थ पवारांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करा, मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याची केंद्रात शिफारस करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय आहेर यांची ही मागणी। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचा वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार। दिल्लीतील घडामोडींवरती बोलताना संजय राऊतांचा दावा। आधी राज्याची प्रगती होऊ दे, मग योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील। भाजपच्या नवनाथ बनी यांचं राऊतांना हे उत्तर। भास्कर जाधव मोठी स्वप्न बघतायत, मात्र स्वप्न साकार होत नाही। रामदास कदम यांची भास्कर जाधव यांच्यावर टीका। भास्कर जाधव यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे, रामदास कदम यांचा हा निशाणा। नागपूरमधील रामरक्षा आंदोलनावरून स्थानिक राजकीय वातावरण तापलं। ठाकरेंचे नागपूर महानगरपालिका गटनेते किशोर कुमेरिया यांच्याकडून महापौर नीता ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण। महापालिकेतील सर्व पक्ष नगरसेवकांना उपस्थित राहण्याचं केलं आवाहन। मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नाही, संपूर्ण महाराष्ट्राचे रामभक्त म्हणून आम्ही त्यांना रामरक्षा कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं। संजय राऊतांचं वक्तव्य। आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोहन भागवतांनाही पत्र दिलं अशी राऊतांची माहिती। जनाधार गेल्यावरती उद्धव ठाकरे रामाच्या नावाचा वापर करून वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्यांनीच सोडल्यावरती त्यांना प्रभुराम आठवतात। ठाकरेंच्या सेनेच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनावरती मंत्री बावनकुळेंची टीका। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेआधी फडणवीसांचे बॅनर। नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम। होर्डिंग्समुळे चर्चा। नागपूरमधील वेगवेगळ्या भागात मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर। माजी आमदार संदीप जोशी यांनी बॅनर लावले। मोफत सीडीची योजना बद्द झाली, त्यानंतर रोहिणी खडसेंचा सरकारवरती निशाणा। आता लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला सीडी देखील परवडेनाशी झालेली आहे, ट्विट करत रोहिणी खडसे यांची ही टीका। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या वजनामध्ये 9 किलोची घट। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली आहे मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। सुप्रिया सुळे सोनम वांगचुक यांची घेणार भेट, तर सुप्रिया सुळे वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आमची मतं फुटलेली आहे। नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचे हे वक्तव्य। विजय चौधरी यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवर दिली। भाजपमध्ये चुकीचं काम करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावंच लागेल, सुनील केदार यांचा हा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगालचा दौरा। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा पहिलाच दौरा। शहा उद्या सिलिगुडीमधील बीएसएफच्या चौकीला भेट देतील। बीएसएफच्या अनेक विकास प्रकल्पांचं अमित शहा लोकार्पण देखील करणार। वंदे मातरमचा अवमान केल्यास शिक्षा होणार। तर एफसीआरए दुरुस्तीसाठी 5 नवीन विधेयकं अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी सरकार सज्ज। विदेशी योगदान कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक पटलावरती ठेवणार। सरकारने पावसाळी अधिवेशनासाठी एकूण 5 नवीन विधेयकं सूचीबद्ध केली। पिंपरीमधील जागेवर अजूत सृष्टी उभारणी प्रक्रिया वेगानं करा। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश। रहिवाशांचं पुनर्वसन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने करण्याच्याही केल्या सूचना। शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं। शायना एनसी यांच्या व्हॉट्सअपवरून अज्ञातांकडून पैशांची मागणी।
प्रियंका गांधींचा सचिव असल्याचं सांगत केरळच्या लोकप्रतिनिधींच्या फसवणुकीचा प्रयत्न। केरळमधील खासदार आमदाराकडे कोट्यवधी रुपये मागितले। 3 कोटी रुपये द्या तुम्हाला मंत्रिपद मिळेल। खासदारांना फोन। वायनाड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल। नाशिकमध्ये खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आक्रमक झाले। शहरातील खड्ड्यांचे बॅनर घेऊन नगरसेवक सभागृहात दाखल। संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची नगरसेवकांनी मागणी केली। ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर ठाकरे सेनेचा मार्ग मोर्चा तर आता दूषित आणि गढूळ पाण्या विरोधात वागळे इस्टेटच्या रहिवाशांचं आंदोलन। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला। ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन। मेंढ्यांसाठी वनसराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी। आंदोलनस्थळी मेंढ्या आणि धनगर समाजाचा एल्गार। कोल्हापूर या ठिकाणच्या सुरत साखरे गोळीबार प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली। अनैतिक संबंधांमधून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। सुरत साखरेवरती खासगी रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू असल्याची माहिती। सुरत साखरे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची देखील माहिती। मुंबईच्या मरीन लाईन्स या ठिकाणी सुप्रसिद्ध पारशी डेअरीमध्ये आता एफडीएने कारवाई केली आहे। पारशी डेअरी या ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या संदर्भात अनेक त्रुटी आढळल्या। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। नांदेडच्या मुदखेडमध्ये व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकांना आपलं जीवन संपवलं। मित्राला फोन करून जीवन संपत असल्याचं सांगितलं। हदगावगड शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखाच्या चाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअपवरती स्टेटस देखील लावलं। जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची कोठडी। संदीप मोरेला आता 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण। मोरे मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले। कारवाईच्या भीतीने दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली। पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यानं परिसरामध्ये दुर्गंधी पसरली। ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीची देखील मागणी करण्यात आली। नागपूरच्या पाचपावलीमधील कमाल चौकामध्ये आता गोळीबाराची घटना घडली आहे। अजय चिंचखेडेवरती जीवघेणा हल्ला झालाय। गोळी चुकली त्यामुळे अजय थोडक्यात वाचलाय तर जुन्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। बीडच्या गेवराईमध्ये घरातून रोख रक्कम सोनं आणि बाईक लंपास करण्यात आली आहे। तर वालाल नगर या ठिकाणी सुनील राठोड यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे। घटना सीसीटीव्हीत कैद झाली। प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या बजाज नगरमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरी झाली। 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला। 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम देखील चोरीला गेली। कल्याणच्या आडीवाडीमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार दिसलाय। जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या केली। अर्जुन काळपांडेची धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आलेली आहे। धुळे शहरामध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावरती कारवाई करण्यात आली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या आढळल्या त्यानंतर कारवाई झाली। या कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। राज्यातील बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आहे। 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त झाली आहे। सरकारने बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत केली आहे। नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज आहे। सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आणि या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसानं उघडीप दिली त्यामुळे पिकं सुकू लागलेली होती, मात्र पावसामुळे मोठा आधार मिळणार आहे। पवईच्या IIT मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलं त्यामुळे पार्क केलेल्या गाड्यांचं नुकसान झालं। कोसळलेलं झाड हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे। मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना वारंवार घडतायत। तर मुंबईमध्ये 7 दिवसांमध्ये 200हून अधिक झाडं पडली। 9 जुलै सर्वाधिक 126 झाडं पडण्याच्या दुर्घटना घडल्या। यंदा आठवड्याभरामध्ये 2 ते 2.5 हजार झाडं पडून 3घांचा मृत्यू झाला। सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी देखील झाले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली। खरीप पिकं धोक्यात गेली आहे। पेरणी झाली त्यानंतर पाऊस नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसानं ओढ दिली। सोयाबीन पिकावरती संकट आलं। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलरच्या माध्यमातून धडपड सुरू आहे। जिल्ह्यामध्ये अद्याप 50% पेरणी पूर्ण झाली आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला भगदाड पडलं। हे भगदाड 3 मीटर रुंदीचं असल्यानं समुद्राचं पाणी किल्ल्यामध्ये शिरण्याची शक्यता आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची अवस्था बिकट झाली आहे।